राज्यात पुन्हा एकदा डान्स बारची छमछम सुरू होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। याचं कारण म्हणजे डान्स बार बंदीबाबतच्या राज्याच्या कायद्यात सुधारणा करून तो अधिक कडक केला जाणार आहे। या संदर्भातला प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत येणार होता, मात्र आयत्या वेळी हा प्रस्ताव मांडण्यात आला नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। यावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधलाय। राज्यात पुन्हा छमछम सुरू होणार। डान्स बार बंदी सुधारणा कायदा करणार। बारचा कायदा कडक होणार की पळवाटा मिळणार? राज्यात पुन्हा एकदा डान्स बारची छमछम सुरू होण्याची शक्यता आहे। डान्स बार बंदीबाबतच्या राज्याच्या कायद्यात सुधारणा करून तो अधिक कडक केला जाणार आहे। या संदर्भात प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत येणार होता, मात्र आयत्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मसुद्यात सुधारणा करून पुढील मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सुप्रीम कोर्टानं डान्स बार संदर्भात अलीकडेच काही निर्देश दिलेत। त्या आत डान्स बार पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत, त्याला रोखण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत। मात्र कॅबिनेटचा निर्णय लीक झाल्यामुळेच हा प्रस्ताव मांडता आला नाही असं म्हणत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधलाय। डान्स बारच्या संदर्भात काय नियम आणि अटी नव्या होत्या, सूट होती की त्याच्यामध्ये काय होतं हे त्यामुळे ते लिकेज झाल्यामुळे मुख्यमंत्री आणि कॅबिनेटला ते साध्य करता आलं नाही। दरम्यान यावरून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित आर पाटील आक्रमक झाले। डान्स बार पुन्हा सुरू केले तर मैदानात उतरू असा इशारा रोहित आर पाटील यांनी राज्य सरकारला दिला। पण आता सरकार पुन्हा एकदा लेडीज बार चालू करण्याचा घाट घालत आहे। मी आज सकाळपासून खरं तर वारणाली कार्यालयामध्ये जलसंपदा विभागाच्या बैठकांमध्ये होतो। त्या संदर्भातची कुठली बातमी माझ्या कानावरती नाही, पण मी तसा जर काही घाट असेल आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला जर कुठे डाग लागणार असेल तर महाराष्ट्राची संस्कृती वाचवण्यासाठी आम्ही सगळेजण मैदानात उतरू। राज्य सरकारने 2016 साली डान्स बार संदर्भात एक कायदा केला होता। या कायद्यात आता काही नव्या तरतुदी करण्यात येणार आहेत। डान्स बार मध्ये नोटांची उधळण करता येणार नाही। डिस्को आणि ऑर्केस्ट्रा संदर्भात राज्य सरकारच्या परवानगी संदर्भात ही बदल करण्यात येणार आहे। डान्स बार संदर्भात कायदा करताना समितीमध्ये डान्स बारचा प्रतिनिधी असावा। डान्स बार फ्लोअरवर 4 पेक्षा अधिक बारबाला नको। बारबाला आणि ग्राहकांमध्ये किमान 2 मीटरचं अंतर असावं। ग्राहकांना डान्स फ्लोअरवर जाता येणार नाही। डान्स बार मध्ये धूम्रपानास मनाई असणार आहे। बारबालांचं वय 18 वर्षांपेक्षा कमी नसावं। बार मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत। कायद्यात हे नवे बदल केले जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। 2005 साली तत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर पाटील यांनी डान्स बारवर बंदी घातली होती आणि त्यानंतर अनेक वर्ष हे प्रकरण न्यायालयात होतं। 2005 साली तत्कालीन गृहमंत्री आर पाटलांनी डान्स बारवर बंदी घातली। वाढती व्यसनाधीनता, वाढती गुन्हेगारी, महिलांच्या शोषणामुळे डान्स बार बंदीचा निर्णय घेण्यात आला होता। बंदी घालण्यात आली तेव्हा सरकारी आकड्यांनुसार 800 नोंदणीकृत डान्स बार होते। मुंबई परिसरात डान्स बार मध्ये काम करणाऱ्या 75,000 बारबाला होत्या। डान्स बार मालकांनी याविरोधात न्यायालयात धाव घेतली। सर्वोच्च न्यायालयाने ही बंदी उठवत काही नियम लागू करण्याचे आदेश दिले। राज्य सरकारने 2016 साली पुन्हा राज्याचा सुधारित कायदा केला। नियमांमध्ये सुधारणा करून आता राज्यात पुन्हा डान्स बार सुरू होण्याची शक्यता आहे। मात्र अनेक संसारांची राखरांगोळी करणारे, तरुणांना व्यसनाधीन करणारे डान्स बार पुन्हा सुरू होऊ नयेत अशीच अपेक्षा सर्वसामान्यांमधून व्यक्त होते। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।